नमस्कार मित्रांनो, आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्याचं चहा पाणी झालं का? काय चाललंय काय नाही? जेवण झालं का? भाऊ काय करताय? शेंगा खाता उकडलेल्या. कसल्या? उकडलेल्या वल्या. हे काय झालं, एक जणांनी वल्ल्या शेंगा दिल्या थोड्या आणि हे अशा चावायच्या नाही त्या, म्हणून मी काय केलं, ह्याची तोंड फोडली आणि ह्याच्यात मीठ आणि थोडी 2-1 चिमट हळद टाकून शेंगा उकडल्या. त्याच्यामुळे उकडल्या शेंगा खायला आयला भाऊला खायला मऊ येते त्या, चावते त्या मऊ शेंगा येते. तर या की म्हणा शेंगा खायला. या साहेब शेंगा खातो शेंगा या. आणि ह्यात काय झाले काय साहेब ऐका का? ही देशी टमाट्याची 2-4 देशी टमाट्याची भाऊला चटणी आवडते खायला. मी देशी टमाटे आणले ती. हे बघा देशी टमाटे इथे. तर देशी टमाट्याची चटणी चांगली लागते हे का नाही भाऊ? आवडते ना तुम्हाला टमाट्याची चटणी? शेंगा आहे त्या काय? काय आहे मऊ आहे ती शेंगा? मऊ आहे हे का नाही भाऊ? लय उकडले त्या पूर्णवाने, चांगलं लागते त्या खायला. काय गरम व्हायला लागले? पंखा चालू करू काय? शेंगा कसं लागते ते सांगा खायला. या म्हणा खायला शेंगा. काय चाललंय म्हणा तुमचं? चहा पाणी झालं का? चहा पाणी झालं का? नाश्ता पिस्ता आमचं झालं बघा. नाश्ता केला आणि आता जेवायचंय. आणि ही मकाची भाकर एक दिली या, मऊ लागते मकाची भाकर खायला. जरा आवडती म्हणून कधी मध्ये खायला, म्हणून म्हणलं भावाला पण आवडते कधी कधी खायला मकाची भाकर. आमची असली काय आहे मकाची भाकर? चपाती घातली. मी खावा की मकाची भाकर. आता ते चपातीला काय करावं? काय म्हणता? चपाती घातली भिजली एक. मग मकाची भाकर खावा अर्धी. मकाची भाकर मऊ आहे. ज्वारीचे पीठच नाही म्हणते कोणतं. ज्वारीचं पीठ आहे की त्याच्यात? आहे किती पिशवी ज्वारीचं पीठ? 4 पिशव्या वरल्या डब्यात सोडल्या आणि खालचा डबा तास भरला 5-7 पिशवी सोडली. ज्वारीचंच आहे ती बाय म्हणली ज्वारीचं पीठ आहे. परडीचं पीठ आलेलं होतं ते ज्वारीचं आहे म्हणले. ते ज्वारीचंच पीठ असं वरल्या डब्यातलं ते काय 2-3 चपात्या केली. ते कधी खाय काय कणिकच झालं टिंबलीवर. मग ते बाया तर म्हणले परडीत आलेलं ज्वारीचं आहे. मग काय माहिती कशाचं पीठ आहे नेमकं ते. आता 7-8 पिशव्या होत्या. गावाचं काय होतं मला एक सगळं गावाचंच. हो काही मकाची भाकर आहे खावा. कुणाला आता कसं सगळं कसं आहे काय? तर काही शेंगा भाऊला दिले त्या उकडून, डबा भरला मऊ लागते त्या खायला चांगल्या. एक डबा दुसरा डबा आणि मऊ लागते त्या मग ती खायला शेंगा चांगल्या उकडल्या ते. त्याच्यामुळं अशा नाही त्या चावत म्हणून अशा उकडल्या ते मऊ लागते त्या खायला. नाही भाऊ? होय. तर आमच्या तर आता प्यायचं पाणी आणायचंय. वापरायच्या पाण्यास तरी एवढी अडचण झाली का ना. आता इथं हापशाला येत होतं पाणी, त्याचं फक्त 2च बादल्या भरते त्या पाण्यानं. आता लय अवघड झालं बघा पाण्याचं. काय करावं काय नाही ते कळलं नाही आता. कारण 2 बादल्या भरते ते हापसून पाणी कुठं आणायचं आणि 3 लय अवघड झालं. लय पाण्याचं शॉर्टेज आहे आताकडे. अवघड झालं आता. आंघोळीला सुद्धा आता पंचायत कमी आली ती कमी आली ती पाणी. निवडीला प्याला नाही पाणी. कुठं निवडीला पाणी कमी आली ती लय आता. काय आपल्याला सुद्धा पाणी वापरायचं लय अवघड झालं आता. प्यायचं काय कसं तरी 5 रुपये टाकून आणा येते. पण हा बोला. काय चाललंय काय नाही? नाश्ता पाणी झालं का? राम राम म्हणलं नव्हतं का? म्हणलो चालतंय. आता मला मी सकाळी नाश्ता केला,
आता बोलायची अगा हे उकडलेले खातोय. आता आंघोळी झाली माझी बी, उशीर झाला जरा. मला जायचंय लग्नाला. इंदापूरला लग्न आहे ती. त्यांनी पत्रिका दिली, मित्राची लग्न आहे ती. आता गेल्याशिवाय भाग बी नाही, कारण जवळची मित्राची लग्न म्हणल्यावर जावं बी लागतंय. तर ही मकाची भाकर आहे एक. टमाट्याची चटणी भाऊ आता उद्या फिंद्या करू. देशी टमाटे येते बघा, ही आवडली तर मग त्यांना म्हणलं 2-4 द्या. मग त्यांनी 5-6 टमाटे. आता काय आज बोंबील करायचं होतं लगा. मी खायचं बोंबलाचं कालवण करू आज. दिलंय की सगळ्यांना घातली भाकर भिजून. कशाचं काय आणून दिलंय. कशाचं कालवण आहे. कोंबडीचं. होय कोंबडी काय मी खात नाही. डबा भरून आणून दिलं. आता काय खाल्लं तर चालते. पौर्णिमा झाली आता, सगळं झाले. मला वाटतं दाब्यावरून आणलं काय खुशी आणलं असं. भाऊला दिली कोंबडीचं कालवण आमच्या त्या चुलत वहिनीनं. तर खाते ना आता ती. मग कशाला बोंबील करायचं आता. आता बघू आता परवा दिवशी. आता आजचे दिवस तर आहे तुम्हाला. तर चालतंय मग भाऊ जेवण हे करते. आता मी बी चालूय लग्नाला. तर चालतंय. खाल्ल्या शेंगा ह्या मस्त लागल्या खायला, आहे का नाही. तर हे बघा ही शेंगा उकडलेल्या मस्त लागल्या. तर चालतंय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जेवण हे करा, मुलाची काळजी घ्या. धन्यवाद.